मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले. खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीबाबत पुन्हा एकदा चर्चा झाली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊतांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थवर जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 40 ते 45 मिनिटं चर्चा झाली. दोन्ही पक्षांचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेलं आहे. विरारमध्ये एकनाथ शिंदे लिफ्टमध्ये जाताना गोंधळ झाला. लिफ्टमध्ये जाताना शिंदेंच्या अधिक नागरिक लिफ्टमध्ये घुसले. लिफ्टच्या जवळ पोलिसांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. आमदारकी वाचवण्यासाठी माणिकराव कोकटे सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. प्रकरण उच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट असताना सत्र न्यायालयाच्या निकालाला स्थगिती देण्याची मागणी करणार आहे. पुण्यातील दिसेल तो भूखंड गिळण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप आदित्य ठाकरेंनी सरकारवर केला. सध्या बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे असं त्यांनी म्हटलंय. लोकमान्य नगरात अनेक इमारतींचा स्वयंपुनर्विकास मार्ग लावलेला होता, मात्र सरकारनं त्यांच्या आवडीचा बिल्डर लादला असा देखील आरोप आदित्य ठाकरेंनी केला. मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर असल्याची घोषणा रमेश चन्नीथला यांनी केली आहे. मुंबईत काँग्रेस महाविकास आघाडीतनं बाहेर आहे. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला भाजपनं धक्का दिला आहे. राष्ट्रवादीकडनं खडकवासला विधानसभा दोनदा लढलेले सचिन दोडके यांनी भाजपात प्रवेश केला. दोडके यांच्या प्रवेशामुळे खासदार सुप्रिया सुळे यांना भाजपनं धक्का दिला आहे. संभाजीनगरमधील काँग्रेसचे माजी महापौर रशीद मामूक यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश झालेला आहे. प्रवेशाला अंबादास दानवे, इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. मुंबईतील घाटकोपरमध्ये भाजप आमदार पराग शहा यांनी रिक्षाचालकाला चोप दिल्याची घटना समोर आली आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या आणि फुटपाथवर बस्तान मांडणाऱ्या दुकानदार आणि अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात आमदार पराग शहा घाटकोपरमध्ये आंदोलन करायला गेले होते. नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरुद्ध ईडीनं दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. दिल्लीतील राऊज अव्हेन्यू इथल्या ट्रायल कोर्टानं दिलेल्या निर्णयाला ईडीला आव्हान दिलं असून या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलं आहे. गोरखपूर जनता दर्शन कार्यक्रमादरम्यान योगी आदित्यनाथ यांनी आदेश दिले. लोकांना परदेशात पाठवण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि एजंटकडनं संपूर्ण रक्कम वसूल करावी. जनता दर्शन दरम्यान योगी यांनी आदेश दिले. सट्टेबाजी प्रकरणामध्ये ईडीनं मोठी कारवाई केली आहे. क्रिकेटपटू युवराज सिंग, रॉबिन उथप्पा आणि अभिनेता सोनू सूद यांच्यासह इतरांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता जप्त केलेल्या आहेत. कोडीन आणि कालीन भैयावर बुलडोझर चालवायला हवा. कोडीन सिरप घोटाळ्यावरनं अखिलेश यादवांनी योगी सरकारवर निशाणा साधलेला आहे. तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात 17 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांच्या अडचणी वाढल्यात. न्यायालयाने त्यांना दंडही ठोठावलाय. खान सध्या तुरुंगात आहेत. सुरक्षा दलानं सांबा, किश्तवार आणि राजौरीमध्ये शोधमोहीम सुरू केली. संशयितांची माहिती मिळाल्यानंतर लष्करानं परिसराला वेढा घातलाय. सुरक्षेच्या कारणास्तव इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.